वाव, ही साडी बघ किती सुंदर आहे. काय प्राइस आहे याची? हे किती, हे जरा अतिच युनिक गोष्टी आहेत इकडे. कॉफी इज कितीला आहेत या? खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही असे अंगावर काटा आलाय पुन्हा एकदा. धन्यवाद. हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी चाललेले आहे दादरला, कारण बऱ्याच गोष्टी लाईनअप आहे. एक तर तिकडे ना एक्झिबिशन आहे दादरला मोरियाचं, वनिता समाज हॉल इथे. दुसरी गोष्ट म्हणजे सागर सरांचे इंटरव्ह्यूज आहेत मीडिया सोबत. आणि त्यानंतर संध्याकाळी सुद्धा एका सिनेमाचं एक इव्हेंट आहे. तर आत्ता ह्या व्लॉगला मी सुरुवात करतेय. मी आता निघते घरातून. माझ्यासोबत नेहा पण असणार आहे. तर आधी आम्ही एक्झिबिशन बघायला चाललेलो आहोत. काय काय आहे ते थोडक्यात अगदी तुम्हाला दाखवते. संपूर्णतः दाखवता येणार नाही एरवीसारखं. तर हा पूर्ण व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. 1 hour later. मी ही अशी इथे पुन्हा छत्री घेऊन उभी आहे. आणि नेहा ही बघा, ही आली आहे तिथून उशिरा मेट्रो स्टेशनने. का ग तू असं केलंस माझ्यासोबत? माझा काय अवतार झालाय या उन्हात उभं राहून राहून. पण आमच्या अंधेरीला अजिबात ऊन नव्हतं. हो, अगदीच. आम्ही आता इथे दादरच्या एका हॉटेलमध्ये आलोय काहीतरी खाऊ म्हटलं, कारण आता तसंही थोड्या वेळाने जेवणाची वेळ होणारच आहे. आणि एकदा काय आम्ही कामाला लागलो की काय की आम्ही विसरूनच जातो. आम्ही उत्तप्पा मागवलाय, तो आलाय. ई आरसा राहिला. तसंही तुम्हाला दाखवतच असते. 3.5 की 4 किलोचं वजन घेऊन मी चालते रोज. हो, अगदीच. ओके, 26, 27, 28 जून सकाळी 11 ते रात्री 9. चला आतमध्ये जाऊया. मोरिया एक्झिबिशन. हे काय मस्त रेडी ब्लाऊज कितीला आहे? 999 ला 3. अच्छा, ओके, छान आहे. आणि आमच्याकडे साड्या पण आहेत. सुंदर आहे ना कलेक्शन साड्यांचं. की वाव, ह्याच्यावरचे प्रिंट बघा किती वेगळे युनिकच आहेत. किती सुंदर आहे बघा. काय आहे स्टार्टिंग? 1000. ओके आफ्टर डिस्काउंट 1400 है, आफ्टर डिस्काउंट 1000. ओके, हा पण छान आहे ना ये बघा. 1999 है. ओके. 1500 पड़ेगा. अच्छा, फिर ये नया कलेक्शन आया है. हा पण छान आहे. जैसा वर्क है वैसा दुपट्टे पे है. ओके, मस्तच आहे. कुठला यातला? ये देखिए, ये मेरा एथनिक कलेक्शन है. ओके, हा पण छान आहे. ये 2500. ओके, एक और दिखा रहा हूँ. ये पीस का लुक है. चलो कैलकाटा. हा पण सुंदर आहे ना. ये 2000 पड़ेगा आफ्टर डिस्काउंट. ये देखिए, की वाव, हा पण किती सुंदर आहे. पे पूरा वर्क है दुपट्टे पे भी. सुंदर, मस्त आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. मस्त आहे ना. हा नेक पीस पण मस्त आहे. किती छान आहे. यांच्याकडे पण रेडी ब्लाऊज आहे, किती छान आहे. काय स्टार्टिंग आहे? 500 पासून सुरुवात आहे. सध्या 50% हे लावलंय. ओके, 500 पासून सुरुवात आहे. हे गणपतीसाठी बरं आहे घ्यायला आत्ताच, हार वगैरे. कसे आहेत हे? फॅब्रिक मध्ये म्हणजे प्राइस काय आहे? 160. ओके, म्हणजे 35 पासून स्टार्ट आहे. अच्छा, ओके 300 पर्यंत गजल. ओके. हे बघा इथे पण खूप कलेक्शन आहे. माझी साडी अशी आहे. अशी, ओके, छान आहेत ना साड्या पण. ही पण मस्त आहे.
तुमच्याकडे काय स्टार्टिंग आहे साड्यांची? 700 पासून अच्छा ओके 700. 2000 50% फ्लॅट डिस्काउंट. अच्छा हे बघा 50% फ्लॅट डिस्काउंट. ब्लाऊज पण आहेत रेडी. 500 चे ब्लाउज आहे. अच्छा 500चे ब्लाऊज. कलेक्शन छान आहे साड्यांचं. मस्त आहे ना येल्लो पण. ब्लाऊज पण छान आहे. हे फ्रॉक मला असे कधीपासून बघायचे होते. किती छान आहे. मस्त आहेत ना. सुंदर आहे. कसे आहेत ते लहान मुलांचे फ्रॉक? इयर वाईज प्राइस आहे. स्टार्टिंग 450 पासून आहे. अच्छा ओके. 6 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंतचे. अच्छा मस्त आहेत ना. तुमच्या ब्रँडचं काय नाव आहे? श्वेतपर्ण स्टुडिओ खाली अच्छा श्वेतपर्ण. ओके. इवन इंस्टाग्राम पण आहे ना? शॉर्ट कुर्तीची रेंज काय आहे? शॉर्ट कुर्ती 700 ला एक आहे आणि ऑफर्स मध्ये 1000 ला 2. स्मॉल पासून ते 3XL पर्यंत साईजेस अवेलेबल आहे. अच्छा ओके. इथे पण कुर्तीज आहेत. शॉर्ट कुर्तीज कितीला आहेत? शॉर्ट कुर्ती माझ्याकडे 500 पासून स्टार्ट आहे. ओके. हा कुर्तीवर अच्छा वन पीस आहे. पेंट केलंय त्यावर. छान आहे. कितीचा आहे हा? हा 17 चा आहे. अच्छा ओके. 15 पर्यंत. ओके. पूर्ण पदर आहे आणि हा ब्लाऊज. ते काय मॅग्नेट्स त्याचं? मस्त आहे ना फ्रीज. कितीला आहेत हे? 50 ला आहे. 200 ला 5 आहे. कानातले पण मस्त आहे. हे बघू जरा इथून जवळून दाखवते. हे छान आहेत ना. आणि हे कितीला आहे? हे हँडक्राफ्टेड वारली आणि मधुबनीचे सेट ते 800 ला आहेत. ते 400 ला आहेत. अच्छा आणि टेराकोटाचे ते 300 ला आहे. मस्त आहेत ना नेहा. आणि इयरिंग्स पण आहे. 100 ला आहे. कुठलेही ओके. छान. हे किती? हे जरा अतिच युनिक गोष्टी आहेत इकडे. कॉफी इज कितीला आहेत या? 150 to 210 माझी प्लेलिस्ट. वाव. मस्त आहे ना. हे तर रिअलच वाटतंय एकदम. ऑलवेज विथ कोरल ग्लिटर हँडमेड. हे त्यांचं इंस्टाग्राम वर पेज आहे आणि किती सुंदर आहेत. युनिक गोष्टी आहेत. हे तुम्ही स्वतः हे सगळे फ्रीज मॅग्नेट आहेत. मस्त आहेत ना. माझं पाहून हे किती छान आहे. हे कलेक्शन पण मस्त आहे. काय ग तुझ्यासाठी खूप क्रॉप टॉप वाटले. एक्स्ट्रा स्मॉल मध्ये मी छोटी वाटलं की क्यूट क्रॉप टॉप आहे. हे बघ. अय्य हो ग. हे त्याची बॅग आहे. हे छानच आहे. वेस्ट कोट हे मध्ये पण मस्त आहे ब्लॅक. किंवा हा पण असा पडले. सुंदर आहे. तो बघितला की मला कळतं ह्यांचा ब्रँड तो फ्रॉक. मी तो फ्रॉक वरचा फोटो नाही काढलेत लास्ट टाइमचा. पण आमची कोकण ट्रिप कॅन्सल झाली सो मला ते घालताच नाही आलं. कोकणात काहीतरी चालू आहे. स्पगेटी मध्ये आहे. किती सुंदर कलेक्शन आहे. नेहानी यांच्याकडनं हा 2 घेतले. हा हा आणि अजून आणि मी माझ्या आईसाठी घेतलेला वाटतं एक कुर्ता. अरे तू गुहागरला जाणार आहेस बघ. आता पुन्हा काय माहिती ते गुहागरचा प्लॅन कधी होतोय. किती सगळे cute आहे. शॉर्ट टॉप हो. सगळे 1200 ला 3 असे. आता छान ऑफर मध्ये लावलं. यांच्याकडे हँडमेड इयरिंग्स आहे. किती छान आहेत ना. अनब्रेकेबल 100 रुपयापासून स्टार्ट आहे. ओके. 250 ला 3 आहे. 100 ला 1 आहे. ह्यांची रेंज काय? हे 250 ला आहे. त्याच्या स्टड्स पण आहे 150. ओके. मस्त आहेत ना. काहीतरी युनिक बघायला मिळालं या एक्झिबिशन मध्ये. हँडमेड हे इयरिंग्स पण बघा. 100 रुपीज पासून स्टार्ट आहे. सुंदर आहे. तुमच्या ब्रँडचं नाव काय? क्ले स्टोरी कार्ड. अच्छा. हे बघा. हातात घेऊन दाखवते. ते तुझ्याकडे आहे. तुझ्या ड्रेसला लागतात. कितीला आहेत या? 200. ओके. मस्त आहेत ना. इतका आयुष्यात कॉन्फिडन्स हवा मित्रांनो. चालत्या गाडीत डुकडुक डुकडुक चालत्या गाडीत काजळ लावता यायला हवं असं. रवींद्र नाट्य मंदिरला आलोय आपण. तयार झाले आणि आता आम्ही आलोय
काय करावं काय तू काय मी आहेस का चष्मा काढल्यावर वेगळी दिसायला? बघ तरी अँटिक प्रोडक्ट आहे आमच्याकडे. विदाऊट मेकअपचा डीपी आहे माझा. त्याने मग असे बघ त्यात पण मान अशी वाकडी आहे. तू सोशल मीडियावर दिसतेस. मग काय तुझा का तो एकच फोटो आहे का? चला आतमध्ये तर आलोय. अजून सेट नाही लागलाय. सेटचं सामान येईल तिथून आता. आम्ही पोहोचल्यानंतर काही मिनिटात इथे इंटरव्ह्यू सुरू झाले आणि हे सगळे तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. वेगवेगळ्या चॅनल्सचे आहेत. तर शिक्कामोर्तब नाटकसुद्धा तुम्ही नक्की बघा. आता आम्ही दुसऱ्या इव्हेंटला चाललोय. एका मूवीचं काय पोस्टर लॉन्च आहे. शिवराज अष्टक तुम्हाला माहित असेल, इक्बाल लांजेकरांचे छत्रपती शिवरायांच्या ह्याच्यावरती सिनेमे आले होते. 8 होते, त्यातला आता 7वा येतोय. म्हणजे फर्जन, फत्ते शिकस्त वगैरे ते जे काही होते तसं. आणि किती छान दिसतेय ना. माहित नाही याच्यात कशी दिसतेय ते, पण किती छान मजा लुक आहे. आम्ही आता रंगमंचावर आहोत आणि इथे ना सेट लागतोय. लगेच बघितलं चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. इंटरव्ह्यू घेतलाय बघू. बघ वडा आणि काही सँडविच दिलंय. खाऊ घे. मी पण वडा नाही खाणार आहे. तुम्हाला पाहिजे का? मी ठेवते इथे, कोणाला पाहिजे तर घ्या. कारण मला मी तेलकट खात नाही. चला यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल जाऊयात. ते पण समोर थांब इथे. कशी बोलली समोर येईल बुलेट आणि बसशील का ग असं बोलतेस मला. आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. प्रास्ताविक म्हणजे म्हणायचं एवढंच आहे की 7वा चित्रपट आहे आणि आजपर्यंत रुपेरी पडद्यावरती आपण छत्रपती शिवरायांचे विविध पराक्रम पाहिले, परंतु त्यांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हणतात. तर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवराय का होते हे सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं नाव आणि ते नाव आपण मागच्या चित्रपटाच्या शेवटी पाहिलंच आहे. दर्या भवानी असं त्याचं नाव आहे. जसं सह्याद्रीची महाराष्ट्र भवानी ही छत्रपती शिवरायांना प्रसन्न होती, तसं समुद्रातली दर्या भवानीसुद्धा त्यांना प्रसन्न होती. आणि अगदी आमचा जो रिसर्च आत्ता चालू आहे त्यानुसार लक्षात येतं की मोखा म्हणजे आत्ता जे सगळ्यात प्रसिद्ध झालेलं एक नाव आहे होर्मुझची खाडी, स्ट्रेट ऑफ होर्मुझ, त्याच्या शेजारी मोखाची खाडी येते. त्या मोखाच्या खाडीपर्यंत आपलं आरमार विहरत होतं आणि छत्रपतींच्या नेतृत्वाखाली त्यांनी तिथपासनं अरबी समुद्रापर्यंत म्हणजे हिंद महासागरापर्यंत जकात वसूल केलेली आहे. इतका मोठा पराक्रम आपल्याकडनं जरा दुर्लक्षित राहू नये आणि कुठेतरी त्याला चालना मिळावी त्याच्या रिसर्चला सुद्धा, याकरता म्हणून आपण या चित्रपटाचा घाट घातलेला आहे. आणि आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. या आधीच्या सर्व चित्रपटांना 6 चित्रपटांना तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम दिलं, बळ दिलं, त्याप्रमाणे या चित्रपटालाही तुम्ही प्रेम आणि बळ नक्की द्याल अशी मला खात्री आहे. आणि लवकरच आम्ही हा चित्रपट तुमच्या चरणी आणि शिवचरणी अर्पण करायला चाललो आहोत. जय शिवराय. या शिवराजाष्टकाचं आमचं भाग्य असं आहे आमच्या परिवाराचं की या ज्या सगळ्या स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे जे म्हणायचे त्याप्रमाणे या ज्या सगळ्या इतिहासाच्या खिडक्या आहेत त्यांच्याद्वारे आम्ही त्यांच्या पूर्वजांचं दर्शन घेतो. कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज अपराजित समुद्रावरती जे राहिले होते ते कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांचं मी स्वागत करतो. प्रकाश पाटील सर त्यांचा सन्मान करत आहेत. मी खरं तर त्यांना त्यांचीच भेट देतोय. हे द्या फक्त सर. आज 7वं पुष्प अनाऊन्स होत आहे. याचा खूप आनंद होतो आहे आम्हा सगळ्यांनाच. मी आत्ताच समीरदादाला भेटलो तेव्हा
त्याला मी हेच म्हटलं की हा जो मधला आता रणपती शिवराय रिलीज झाला, तो लोकांना आवडला आणि त्याच्यानंतर आता 7वं पुष्प कधी सुरू होतं याची आम्हालाच उत्सुकता लागून राहिलेली असते. आणि मी आता त्याला तेच म्हणत होतं की अरे शूटिंग कधी लागतंय किंवा कधी सुरू होतंय पुढचं. आणि हे पुष्प आमचा दिग्दर्शक आम्हाला सांगत नाही पुढचं पुष्प कोणतं आहे, काय असेल, आपल्याला कोणत्या स्वारीवर जायचं आहे. पण हीच तर या टीमची खासियत आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. 7वं पुष्प आज अनाऊन्स होत आहे आणि दर्या भवानी असं आम्ही रणपती शिवरायाच्याच वेळी याचं नाव अनाऊन्स केलं होतं. पण आज खऱ्या अर्थाने याची सुरुवात होतीये, याचा खूप आनंद होतोय. आणि आम्हा सगळ्यांच्या वतीनं मी दिग्पाल आणि आपल्या या सगळ्या निर्मात्यांना सुद्धा खरं तर मनापासून आभार मानतो की हे 7वं पुष्प घेऊन तुम्ही येताय. कारण सध्या मराठी चित्रपटसृष्टीला खूप चांगले दिवस आलेत. आज मराठी चित्रपट 100 कोटीचा टप्पा गाठतोय, याचा आनंद होतोय. आणि छत्रपती शिवराय असो किंवा संत महात्मांच्या विषयांवरती अनेक सिनेमे सध्या गाजत आहेत. अभंग तुकाराम असो, रणपती शिवराय असो, राजा शिवाजी असो, देऊळबंद असो, असे अनेक सिनेमे आज लोकांना आवडत आहेत. लोक जात आहेत स्वतःहून वेळ काढून. मराठी माणूस, मराठी प्रेक्षक प्रत्येक सिनेमा आवडीने पाहतोय. तर हीच आपल्याला सुरुवात आहे. 100 काय, आपण 500 कोटींचा टप्पा गाठूयात. आणि याची सुरुवात शिवराज अष्टकाच्या 7व्या पुष्पापासून आपण करू. नक्कीच ही आशा बाळगतो आणि धन्यवाद. जय शिवराय. आनंद हा एकमेव शब्द आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही ही टीम म्हणून एकत्र उभे राहतो तेव्हा तेव्हा दिग्पाल एक नवीन आवाहन आमच्या सगळ्यांच्या समोर आणि स्वतःवरती त्यांनी घेतलेलं असतं. आणि ते आवाहन पूर्ण करण्याचा जो दिग्पालचा आणि या सगळ्या टीमचा प्रवास आहे आणि त्याच्यानंतर ते पुढे अर्पण केल्यानंतर, राजाच्या चरणी अर्पण केल्यानंतर जे सगळं बघायला मिळतं त्याची मी आतुरतेने कायम वाट बघत असते. आणि याहून सुंदर या टीमबरोबर इकडे उभं राहण्याचा आनंद किंवा या टीमबरोबर इकडे उभं राहणं याहून सुंदर दुसरं काहीच नाही आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही असे अंगावर काटा आला आहे पुन्हा एकदा. धन्यवाद. थँक्यू. हे आजपासून 350 वर्षापूर्वी त्या काळातल्या सर्वोच्च सागरी सत्तांना ठणकावून सांगणारी एकच शक्ती होती. आणि हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर तो विचार करणं आणि तो अंमलात आणणं ज्या राजांनी केलं ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. वास्तविक पाहायला गेलं तर भारतावर झालेलं पौराणिक काळापासून आजपर्यंतचं प्रत्येक प्रमुख आक्रमण हे समुद्री मार्गाने झालंय. मग रावणाचं आक्रमण असो, RDX शेखाडीला उतरणं असो, का परवाचा आलेला कसाब असो. आणि त्यावेळेला आजपासून 350 वर्षापूर्वी सागरी सीमा किती महत्त्वाची आहे याचा विचार करणारी अवघ्या भारतखंडामध्ये म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि बर्मा या संपूर्ण क्षेत्रामध्ये विचार करणारी जर एक सत्ता असेल तर ती फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य होतं. तुम्हाला माहितीये पत्रकार असल्याचे एक फायदे आम्हाला बरेचसे कार्यक्रम फ्री मध्ये बघायला मिळतात. आता शिवरायाचा छावा चित्रपट पाहायला मिळतो. शिवरायाचा छावा हा कार्यक्रम पाहायला मिळतोय. चला, हे बघा कसे उपहारगृहात आले आहेत आणि खात आहेत. चला जाऊया. हो, दुपारी पण वडाच मिळाला आम्हाला. मला आता असं वाटायला लागलं की जर कधी काय झालं आणि ऑपरेट करायची वेळ आली तर लिव्हर मधून एका साइडनी पॉपकॉर्न आणि एका साइडनी समोसे निघणार. देवा, नाही आम्ही आलो नाही होत, आता आम्ही चाललो इथून. पोलीस एका दिवसात आता हे दुसरं एक्झिबिशन आहे. आतमध्ये जाऊया. वाव, ही साडी बघ किती सुंदर आहे. काय प्राइस आहे याची? ओके, किती सुंदर आहे. कुठे गेली? छान आहे. ही प्युअर हँडलूम मध्ये ओके. अच्छा, मस्त आहे ना. नाही हा तुला कसं कळतं? हे काहीतरी ते बघून सांग. ह्याच्यावरनं कळतो हँडलूम अच्छा. साडी वेगळी बनते, पदर वेगळा बनतो आणि माहिती जॉईन होतो म्हणून हा मार्केट. अच्छा, ओके.
नवभारत नावाचं ब्रँड आहे आणि आमचे प्रोडक्ट आहेत ते स्किन केअर, हेअर केअर आणि मेकअप प्रोडक्ट आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान मुलीलाही वापरू शकता, म्हणजे इव्हन 2 वर्षाच्या पुढच्या मुलीलाही वापरू शकता. प्रायमर, बीबी क्रीम, कॉम्पॅक्ट आहेत, ते दोन वेगवेगळ्या स्किन टोन नुसार आहेत. प्रायमर आहे, बीबी क्रीम आयव्हरी आहे, बीबी क्रीम बेस शेड आहे, कॉम्पॅक्टच्या 2 शेड आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्किन टोन नुसार स्क्रब आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे 3 प्रकारचे सनस्क्रीन आहेत. हे सगळे पॅकेजिंग, लिपस्टिकचे पॅकेजिंग आहे. हे दिसतात तिथे शेड्स दाखव आता. हे लिपस्टिकचे शेड तुम्हाला जस्ट हातावर दाखवते. ही जी शेड आहे ती कॉफी ब्राऊन शेड आहे. त्याच्यानंतर ही जी शेड आहे ती प्लम शेड आहे. त्याच्यानंतर ही आहे ती ब्लूबेरी शेड आहे. ही एक शेड छान आहे. त्याच्यानंतर ही जी शेड आहे ती चेरी, ही एक खूप छान आहे. फंक्शन साठी तुम्ही हे करू शकता. हे बघा एकदम छान डार्क कोणाला पाहिजे डार्क वापरू शकता. त्याच्यानंतर ही जी शेड आहे ती बीटरूट शेड आहे. काय प्राइस आहे? 450 पर पीस आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. 6 to 8 अवर्स लॉंग लास्टिंग आहे. स्मच आणि वॉटरप्रूफ आहे, म्हणजे इव्हन 2 वर्षाच्या पुढच्या मुलीलाही वापरू शकता. एडिबल आहे, पोटात गेले तरी काहीच हानिकारक नाही. असे शेड्स आहेत. प्लस लिपबम पण आहे आमच्याकडे. छान गाईचे तुपापासून बनवलेले लिपबम आहे. सो असे तुम्ही बघू शकता. हा गाईचे तुपापासून बनवलेला लिपबम. हा जो लिपबम आहे तो प्लम लिपबम आहे. त्याच्यानंतर एक आमचा बेस्ट सेलर लिपबम आहे बिटाचा. हा पण बिटाची फ्रूट पावडर याच्यापासून कलर केलेला आहे. सो हा बिटाचा लिपबम आहे. ऍज अ टिंट म्हणून तुम्ही वापरू शकता असं लिपबम आहे. त्याच्यानंतर 2 हायलायटर आहेत. हे 2 प्रकारचे हायलायटर आहेत. ब्लश आहेत 2 प्रकारचे. ब्राईटनिंग फेस पॅक आहे. बिटाचं लिप बाम दे. त्याच्यानंतर हे स्क्रब आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. असं पॅकेजिंग आहे आमचं. त्यांनी हे नेहाला दिलंय. त्यांनी काय द्यावं आणि त्यांनी मला रोज स्कॉट दिले. ओके. तर ते तुम्हाला माहिती आहे सनफ्लॉवर सगळं. आणि मी ना सध्या मॅनिफेस्ट करते त्याच गोष्टी. नाही नाही. अच्छा. झाले इथे इन्स्टा पेज आहे. हे बघू, बघा, आपण हे आमचं दाखवूया. इन्स्टा पेज आहे. ओके. ठीक आहे, चालेल. थँक्यू. चल. यामध्ये आपण वॉलेट त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. या अशा पण आहेत. यांच्या स्टॉलवरच्या साड्या बघा, हँड पेंटेड आहे. ती सुंदर आहेत ना. ही पण छान आहे. हा, हे आमच्याकडे डिझायनर आहेत, एक्सक्लुझिव्ह आहेत. ओके. याचा कलर हा असा खूप छान आहे आणि हा वाव. रिडिंग मध्ये ओके. वगैरे असं काही नाही. सुंदर आहे. मागाचे आहे. काय ह्याची हे पण थ्रेड वर्क आहे. काय प्राइस आहे तुमची साड्यांची? हे पूर्ण वर्क मध्ये हँडवर्क मध्ये साडी. अच्छा. आणि हा 1600 आहे. हे 2650 आहे. ओके. तसं पॅटर्न आहे. अच्छा. तुमच्या काय ब्रँडचं नाव काय आहे? माझं आहे स्वामी तनया. अच्छा. आम्ही ठाण्याहून आलोय ओके. आणि ठाण्याला माझं स्वतःचं शॉप आहे. अच्छा. सेम नाव आहे. तुमची Instagram साडी पण मस्त आहे. थँक्यू. हो, त्या साड्या खरंच launch सुंदर केल्या. आहे. त्या साड्या सॅटिन मध्ये आहेत. या सगळ्या डिजिटल प्रिंटिंग मध्ये आहे. सॅटिन सिल्क मध्ये आहेत साड्या. अच्छा. ठीक आहे. अच्छा, सेटवर ही पण किती छान आहेत ना. ह्याला काय म्हणतात बघ, नाही. हे तनमणी सारखं त्यांनी काहीतरी किती सुंदर केलं. ही बनवलंय. चिंच पेटी आहे. तेच म्हंटल. हे पण मस्त आहे खरंच. यांचा ब्रँड आहे. छान आहे ना. नमस्कार, माझं नाव तनुश्री आहे. आपल्या ब्रँडचं नाव शेती मिलेट्स आहे. आपल्याकडे सगळे मिलेट्सचे स्नॅक्स आहेत. हा आपला स्पेशल प्रोडक्ट आहे. ही वरीची भेळ आहे. आपल्याशिवाय अजून दुसरं कोणी बनवत नाही. कम्प्लिटली रोस्टेड स्नॅक्स आहेत आपल्याकडे. ऑइल फ्री, नो ऑइल, नो शुगर. आपल्याकडे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना लागणारे खूप छान छान स्नॅक्स आहेत. हे आपले चीज पफ्स आहेत. मिलेट पासून बनलेले आहेत. 100% मिलेट, नो ऑइल, नो शुगर. आणि ऍडेड केमिकल फ्लेवरिंग नाहीत आपल्या कोणत्याच प्रोडक्ट मध्ये. आपला स्टॉल आहे सध्या दादर मेशला. डू विजिट. प्राइस रेंज काय आहे? 150चा एक आहे, 400ला 3. आपल्याकडे ऑफर्स कायम चालू असतात. स्टॉलवर व्हिजिट करा, तुम्हाला नक्की ऑफर्स. होलसेल डिटेल दोघांसाठी. अच्छा. ओके. हे बघा इथे नंबर आहे 9323794474. तुम्हाला होलसेल किंवा रिटेल साठी काही डिटेल्स हवे असतील तर ह्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. छान. थँक्यू. क्वांटिटी आहे ना तुम्हाला क्वांटिटी. हो, आणि कलर पण खूप आहेत यात. दाखवू. सुंदर. ती व्हिडिओ करते ऍक्च्युली. कितीच आहेत ते? हे 250. ओके. ही बॅग देखील किती छान आहे ना. मस्तच आहे.
त्या हातातल्या पण ब्लॅक छान आहे. ओपन करून दाखवू एखादं. हा दाखवा. हे ओपनच आहे, हे दाखवतात. इथे एक आहे बघा. ओके. 2 कप्प्या. हे 250. क्वांटिटी मध्ये हवं असेल तर कमी होईल. अच्छा. आणि या बॅग्स कितीच्या म्हणाला? 850 आणि 950. अच्छा ओके. हो युनिक आहे काहीतरी. आणि तिकडे पण त्यांच्याकडे तुमच्या ब्रँडचं नाव काय आहे? बॅग मंत्रा. अच्छा बॅग मध्ये इंस्टाग्रामवर असेल ना? ठीक आहे. थँक्यू. हे बघा कार्ड. आम्ही ना पुढच्या एका स्टॉलवर आलोय. त्रिणी म्हणून हा ब्रँड आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता. एवढ्या सगळ्या इथे व्हरायटीज आहेत. आणि वन prints खूप पीस, छान आहे. परत स्कर्ट पण यांच्याकडे खूप छान आहे. हे ग हातात तुला असं दाखवायचं असेल तर मी असं दाखवू शकते. हे किती छान आहे. सूट म्हणतात. किती सुंदर आहे. आणि कलर पण खूप छान आहे. खूप छान आहे. ह्याची रेंज काय आहे? 1800. ओके. आणि हे असं खाली आहे. हा. त्याच्या पॅन्ट. हे पण मस्त आहे. ओके. प्रिन्सेस थँक्यू. लागतोय का यावर? हा जास्त चांगला. चंदन द्या. दोन्ही छान आहेत असं आहे. मी चंदनच घेते. ठीक आहे ना. घे चल. कसं आहे? हे 100ला. ठीक आहे. तर मंडळी अशा पद्धतीनं आजच्या दिवसाची सांगता मी करत आहे. न सांगता. आता नेहा चालली आहे तिच्या घरी, तिच्या त्या दिशेने, आणि मी इथून चालली आहे. तर आजचा असाच रॅन्डम व्लॉग होता. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब. आणि मग आपल्या कर्माची फळं. चला बाय. बाय.